नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये। जर तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटली न्यायचा असेल तर द एके टॉक तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे। तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, तुमचे कष्ट कसे होते, तुमचा व्यवसाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्राहकापर्यंत न्यायची जबाबदारी आमची असेल। द एके टॉकच्या या सुंदर अशा स्टुडिओमध्ये तुमचा पॉडकास्ट रेकॉर्ड केला जाईल। तर बुक करा तुमचं सीट आजच। घेऊया आकाशात उंच भरारी आकाश बरोबर। नमस्कार, मी नितीन चंद्रकांत गायकवाड, मुक्काम पोस्ट चांदखेड, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील शेतकरी आहे। शेतकरी प्रगती शेतकरी नाही म्हणणार, परंतु काळ्या आईवरती प्रेम करणारा एक शेतकरी आहे। तसं सांगायचं जर झालं तर 1996 साली माझी 10वी झाली आणि 10वी मध्ये 3 महिने खाडा करणारा विद्यार्थी मी, परंतु मी पास झालो। कारण जर पाहिलं तर माझं शेतीवरती खूप प्रेम। अक्षरशः मी 10वीच्या वर्षामध्ये आमचा 3-4 एकर कांदा होता, सर्व पाणी मी दिलं आणि खूप शेताची आवड। असा एकही दिवस गेला नाही की मी शेतात गेलो नाही। एक काळ्या आईशी एक जोडलेलं नातं ते आजपर्यंत आहे आणि शेवटपर्यंत असंच राहावं अशी एक परमेश्वराला इच्छा आहे की बाबा ते प्रेम सातत्य वाढत जावं। 10वी नंतर ITI केली मी, मोल्डर हा कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर ते मला तो कोर्स करण्याची काही इच्छा नव्हती, परंतु घरच्यांच्या बळजुबरीने मला ते करावं लागलं। कारण घरच्यांच्या मनामध्ये एक असं ठाम बसलेलं होतं किंवा शेती हा दुय्यम व्यवसाय आहे, शेतीपासून काही फायदा होत नाही। कारण ते आमची जर एक पार्श्वभूमी पाहिली तर आमच्या वडिलांची ही पारंपरिक शेती आणि त्या पारंपरिक शेतीमधून किती मिळतं हे मी पाहत होतो। परंतु मला सातत्याने असं वाटत होतं की आपल्याला शेतीच करायची, परंतु वडिलांसारखी नाही करायची, त्यात बदल करायचा आणि बदल करून त्यात कसं आपल्याला पुढे जाता येईल हा माझ्या डोक्यामध्ये उद्देश होता। नंतर 10वी झाल्यानंतर घरच्यांच्या एक अशा बळजुबरीने म्हणा किंवा कसं म्हणा मी ITI केली। ITI केल्यानंतर मी मोल्डर केला। मोल्डर केल्यानंतर तिथं पण माझा परफॉर्मन्स चांगला होता। मला सर पण म्हणले होते त्यावेळेस, मला आठवते 97-98 साली, की गायकवाड तू टेल्कोला परमनंट होणार आहे। परंतु माझं काय मन त्यात रमलंच नाही। मला माझं करिअर कंपनीमध्ये व्यवसायामध्ये करायचंच नव्हतं। मला शेतीशी माझं नाळ जोडलेली होती, ते जोडून ठेवायची होती। तर त्यावेळेस मी आमचे सर होते देशमुख सर ITI ला, त्यांना म्हणलं सर मला शेती करायची। मला म्हणले अरे गायकवाड तू एवढं चांगले सगळ्या ह्याच्यामध्ये चांगले मार्क आहेस, तुला तू कशाला ते शेतीचं वेळ घेतो, तुला शेतीत काय मिळणार आहे असं। कारण मी बऱ्यापैकी माझी माहिती त्यांना सांगितली होती की आमची अशी शेती आहे, पाण्याची सोय नाही, एक तोडके मोडके विहीर आहे, बोरवेल आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही कशी बशी शेती करतो। ते म्हणले तू शेती करू नको, तू नोकरीच कर। परंतु मी म्हणलं नाही, मला शेतीच करायची। त्याच्यानंतर माझी ITI झाली, परंतु मी पुढे काही गेलोच नाही। त्याच्यानंतर मी पाहिलं 2000च्या आसपास म्हणलं आपल्याला शेतीमध्ये उतरायचंय। परंतु शेतीमध्ये उतरायचं म्हणल्यावरती असं कसं तरी उगाच आधांतरी विचार करून त्याच्यात पडायचं असं नाही। तर मी म्हणलं आपल्याला शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे। मग काय पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी 2 रुपये चालू राहिला असं काहीतरी करायचं। मग काय करायचं, त्यावेळेस मला आठवतं मी 2000 साली ट्रॅक्टर घेतला आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून एवढे कष्ट केले की 2 वर्षामध्ये ट्रॅक्टर नील करून टाकला। एवढं काम केलं अक्षरशः एका दिवशी। त्यावेळेस मला आठवते JCB नवीन आला होता 2000 साली, 100 ट्रिपा केलेल्या आहेत मी एका दिवशी। असं काम केलं आणि ते जे काही पैसे आहेत त्याच्यातून ट्रॅक्टर नील केला, ते पैसे मिळाले। शेतीमध्ये जरा थोडं नाविन्यपूर्ण करायचे, त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर जमिनीतला मुरुम काढला, त्याच्यामध्ये माती टाकली, आपली विहीर आहे ती विहीर अजून मोठी कशी करता येईल ते विहीर पाडली आणि जमिनीमध्ये सुधारणा करण्याचं मी चालू केलं। मला ITIचं मी सगळं सोडून दिलं, मग मी शेतीमध्येच वाटचाल चालू केली। त्याच्यानंतर मग शेतीमध्ये वाटचाल करीत असताना मी त्यावेळेस विचार केला, घरची लोक पण मला खूप अशी बोलू लागली, अरे तुला काय शेताचं याड पडलं, याच्यातून काय मिळतंय। म्हणलं नाही, मला शेतीच करायची। कारण जर वास्तविक जर पाहिलं ना तर मी पाहत होतो की अक्षरशः आमची भात शेती, आमचा मावळ तालुक्यामध्ये भाताचा आगर म्हणजे भाताचं फार मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे। तर मी पाहत होतो आमचे वडील शेती करत होते, तर त्या भातातून अक्षरशः आमच्या कुटुंबाला पुरल एवढं सुद्धा धान्य पुरत नव्हतं। मी साधारण शेवट ते आम्हाला धान्य विकत घ्यावं लागायचं आणि त्याच्यामुळं म्हणले आपलं कसं काय चालायचं। तर म्हणलं नाही, आपल्याला आहे ना, मी माझ्या वडिलांना त्यावेळेस म्हणलो होतो की वडिलांना मी भाऊ म्हणत, मी 100 पोती भात काढणार
मला म्हणले, अरे येड्या, मी दबून गेलो, मला 10-12 पोत्याच्या वरती भात होत नाही, तू काय करणार आहे 100 पोती, तू कामाधंद्याचं बघ. नाही म्हणलं, मी बघा भात काढणार मी. आणि ते सातत्य मी चालू ठेवलं. तर आपल्याला भातामध्ये काहीतरी काम करायचे हे सतत डोक्यामध्ये असं विचार होता की आपल्याला भात हे आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरून आपण विक्री केली पाहिजे, हे डोक्यामध्ये सारखा विचार चालू होता. तर त्यावेळेस मग आमचे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, कृषी अधिकारी असतील, यांच्या सातत्याने मी त्यांच्या जवळ गेलो आणि आमच्या तालुक्यामध्ये कृषी संशोधन केंद्र आहे, महात्मा फुले कृषी संशोधन केंद्र, तेथील शास्त्रज्ञ असतील, ह्यांच्या मी जरा एक आपला आणि ह्याच्यात गेलो, सहवासात गेलो की त्यांना मी सांगितलं, सर माझी अशी भात शेती आहे आणि मला असं करायचंय, माझी इच्छा आहे, मला 100 पोती माझ्या शेतातून भात काढायचे. तर सरांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मग त्यासाठी मी माती चेकिंग केलं. त्याच्यानंतर आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येईल, त्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर त्यावेळेस विचार केला आपल्याला शेणखत टाकलं पाहिजे. परंतु जर वास्तविक पाहिलं तर विचार केला की शेणखत हे पूर्वी आजोबांच्या काळी, वडिलांच्या काळी कुजलेलं असायचं. आताचं जे शेणखत आहे ते साडलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या जमिनीमध्ये ते टाकून आपल्या जमिनीचा पोत बिघडवतोय हे कुठंतरी माहिती पडलं. हे वरिष्ठांच्या माध्यमातून, वरिष्ठांनी मला सांगितलं याच्या माध्यमातून. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला जमिनीचे आरोग्य चांगलं सुधारायचे, त्याची तब्येत चांगली सुधारायची, काय करायला पाहिजे. तर मग हिरवळीच्या पिकाची लागवड केली. मग त्यात ताग असेल, धेंचा असेल, बोरो असेल, या हिरवळीच्या पिकांची लागवड केली. आणि ते बरोबर भात लागवडीच्या म्हणजे अगोदर ते ट्रॅक्टरने, पॉवर टेलरने जमिनीमध्ये गाडून नंतर ते चिखलनी केल्यानंतर ते भात लावायचं. हा मी ह्यो कार्यक्रम चालू केला. साधारण 2000 पासून मी चालू केला. आज वेळेत मी दरवर्षी हिरवळीच्या पिकाची लागवड करतो. तर त्याच्यामध्ये 2000 पासून माझ्या भाताच्या उत्पादनामध्ये वाढ होत गेली. त्याच्यानंतर वडील पण आमचे म्हणू लागले, याला मला ज्या शेतीमध्ये 10-12 पोती भात होत होतं तिथं आता जवळजवळ 30-40-50 पोती भात होते. तर हे सगळं कसं काय चेंजिंग झालं. हे सर्व वरिष्ठांची, मित्रमंडळी, वाचन, या सगळ्या गोष्टीचा अवलंब केल्यामुळे मला त्याच्यातून फायदा झाला. तर हे असंच माझं उत्पन्न वाढल्यानंतर आमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांना पण कळलं की गायकवाड होऊन शेतकरी चांगलं भाताचं उत्पादन काढतात. तर त्यावेळेस त्यांनी मला म्हणले, तुम्ही पीक स्पर्धेमध्ये भाग घ्या. तर म्हणलं, साहेब हे काय असतं पीक स्पर्धा वगैरे. नाही म्हणलं, तुम्ही भाग घ्या. तर म्हणलं, साहेब ठीक आहे. तर त्यांनी मला सातबारे वगैरे ते अमुक ढमुक काय असतं ते फॉर्म भरून दिला. तर मला आठवते बघा, 2013 मध्ये मी भात पीक स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये भाग घेतला. तर त्याच्यामध्ये माझा सुरुवातीला मावळ तालुक्यावरती पहिला नंबर आला. आणि त्या वेळेस माझा जरा वरिष्ठांच्या माध्यमातून जरा माझा सत्कार झाला. मग मला अजून एक स्फूर्ती आली की आपण करतोय, चांगलं करतोय बरं का. तर मग त्याच्यानंतर मग सातत्याने त्याच्यामध्ये वाढ होत गेली. त्याच्यानंतर जिल्ह्यावरती पण माझा पहिला नंबर आला. जिल्ह्यावरती आला, त्याच्यामध्ये पण मग माझं चांगलं, म्हणजे तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, चांगलं माझं कौतुक झालं. तर सर मला म्हणले, आता तुम्ही परत अजून भाग घ्या. विभाग स्तरावरती देखील माझा पहिला नंबर आला. त्यात मला 25,000 रुपये बक्षीस मिळाले. आणि जिल्ह्यावरती पण माझं चांगल्या पद्धतीने कौतुक झालं. नंतर सर मला म्हणले, तुम्ही आता परत भाग घ्या राज्यावरती. मग मी राज्यावरती भाग घेतला. तर मला आठवते 2022 मध्ये कालच्या महाराष्ट्र राज्य भात पीक स्पर्धेमध्ये मी महाराष्ट्रामध्ये पहिला आलो. आणि मला महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तर्फे 50,000 रुपये बक्षीस मिळालं. म्हणजे हे जे आहे हे सातत्य, कुठली गोष्ट तुमची शेती असू द्या, व्यवसाय असू द्या, धंदा असू द्या, त्याच्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्हाला यश 100% मिळतं. आता या सर्व गोष्टी सांगत असताना हे जे यश आहे, ह्या यशामध्ये मी त्याचा एकटा मानकरी नाही. तर ह्याच्यामध्ये महत्वाचं जर सांगितलं तर माझं कुटुंब आहे, माझी पत्नी आहे की जी स्वतः पॉवर ट्रेलर चालवते. तिला पहिल्यापासून शेतीची खूप आवड. आणि प्रत्येकाच्या म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी असा एक वाईट प्रसंग येतो, घडतो. तसा माझ्या आयुष्यामध्ये पण एक वाईट प्रसंग घडला. तो असा घडला की माझा एक मित्र होता जवळचा, त्याला मी डॉक्टरकडे घेऊन चाललो होतो औंधला 2007-08 मध्ये. त्यावेळेस माझा इथं औंधमध्ये ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये माझं माकड हाड फ्रॅक्चर झालं. फ्रॅक्चर झाल्यानंतर मला ट्रॅक्टर चालवणे किंवा शेतीतली जडीपाची कामं करणे ही सगळी स्टॉप झाली. तर त्यावेळेस मला आठवते 2008 मध्ये माझी पत्नी, की जिने मला खूप साथ दिली, अक्षरशः तिने शेतातली सर्व जबाबदारी उचलून धरली. आणि सर्व जबाबदारी, अगदी पॉवर टिलर चालवणे, ट्रॅक्टर चालवणे, म्हशींच्या धारा काढणे, दूध घालणे. 2 वर्ष मी घरातच होतो. तिने मला खूप ह्याच्यात साथ दिली. अक्षरशः म्हणजे ती एक माझी चांगली पत्नी, मैत्रीण. ह्या माझी तिच्याबद्दल काय बोलावं हे थोडंच आहे.
जे काय मला यश मिळालं आज, माझी महाराष्ट्रामध्ये जे नाव गेलं, याच्या मागे माझी पत्नी असेल, माझी मुलं असतील आणि त्याच्याबरोबर आमचे तालुक्याचे ऍग्रिकल्चर ऑफिसर असतील, यांची सर्वांची खूप साथ मिळाली. आमचे तालुक्यातले काही काही अधिकारी असे आहेत, त्यांचं मी म्हणजे नाव नाही घेत, परंतु माझ्या बर्थडेच्या दिवशी अक्षरशः त्यांनी, ज्यावेळेस मला आठवते विभाग स्तरावरती माझा पहिला नंबर आला आणि राज्यावरती आपला पहिला नंबर यायला पाहिजे, त्याच्यासाठी माझ्या बर्थडेच्या दिवशी त्यांनी गिफ्ट म्हणून मला चांगले चांगले न्यूट्रिशन असेल, शेतीच्या म्हणजे मातीचा सेंद्रिय कर्ब वाढेल त्याच्यासाठी जैविक काय हे असतील प्रोडक्ट असतील, अशा एवढा बॉक्स त्यांनी मला भेट दिला. म्हणजे अशा अधिकारी आहेत की त्यांनी सगळ्यांनी खूप मोठं कष्ट घेतलं आणि त्याच्यामुळे यश मिळतं. कसं असतं आयुष्यामध्ये, वाईट जर गोष्ट घडली तर माणूस त्याला म्हणतो ती माझ्यामुळं घडली, माझी काहीतरी चुकी होती, आणि यश आले की त्यावेळेस पण तो म्हणतो हे माझ्यामुळं घडलं, मला यश मिळालं. परंतु तसं नाही, ज्यावेळेस तुम्हाला यश मिळतं त्याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो. मला जे यश मिळालं त्याच्यामध्ये माझी पत्नी असतील, मुलं बाळ असतील, ऍग्रिकल्चरचे ऑफिसर असतील, यांनी खूप सहकार्य केलं, त्याच्यामुळे मला ते यश मिळालं. 2017-18चा शेतीनिष्ठ पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा तो पण मला मिळाला. परत महाराष्ट्र शासनाचा आत्मा विभागाचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार तो पण म्हणजे मला मिळाला. पुणे जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार हा पण मला मिळाला. दुसरी म्हणजे गोष्ट अशी आहे की भाताचे फुले समृद्धी हा जो भाताचा वाण आहे, त्या वाणामध्ये मी तो वाण घेऊन पीक स्पर्धेला उतरलो आणि त्या पीक स्पर्धेमध्ये त्या वाणाचं म्हणजे भाताची उत्पादकता, म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्यांचा तो वाण आहे, त्या वाणाची उत्पादकता कृषी विद्यापीठांनी फिक्स केलेली आहे. त्याच्यापेक्षा आपण उच्चांकी उत्पन्न काढलं, त्याच्याबद्दल मला आठवते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मेन गेट जे आहे तिथं आपला मोठा फ्लॅक्स लावला होता आणि पाटील साहेब, कुलगुरू साहेब आहेत, त्यांनी मला आयडॉल, कृषी विद्यापीठाचा आयडॉल भात पिकाचा म्हणून माझा मोठा सत्कार केला, मला तिकडे बोलवलं. अशा खूप खूप काही गोष्टी आहेत, भरपूर पुरस्कार आहे. मला मेन म्हणजे मावळ रत्न पुरस्कार संभाजीराजे भोसले महाराज त्यांच्यातर्फे मिळाला. असे भरपूर पुरस्कार आहेत. फक्त हे सर्व माझं एकट्याचं यश नसून ह्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य आहे, त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या. आता हे भाताच्या पिकामध्ये झालं. आता जर आपण प्रामुख्याने पाहिलं, भात हे पीक आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळवता आलं, परंतु हे यश मला जे काय ज्ञान मिळालं, हे ज्ञान मी माझ्यापर्यंत सीमित ठेवत नाही. मला अक्षरशः आज खूप अडचण होती, कामं होती, परंतु मला आडकर साहेबांचा फोन आला, त्याच्यामुळे मी आज इथं आलो. जे काय आपल्याला परमेश्वराने ज्ञान दिलं, ते ज्ञान आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ह्या उद्देशाने मी तालुक्यात असो, जिल्ह्यात असो, कुठं असेल तिथं शेतकऱ्यांना अगदी मनापासून मार्गदर्शन करतो. भाताची उत्पादकता जशी माझी वाढली तशी इतरांची पण वाढली पाहिजे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि भाताची शेती ही फक्त पोटापुरती न राहता त्याच्यामध्ये व्यावसायिकता आली पाहिजे. त्याच्यामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला 4 रुपये मिळले पाहिजे. आपल्या कुटुंबाला पुरून आपल्याला काही व्यवसायाच्या माध्यमातून त्याची विक्री करता आली पाहिजे. मी आज तुम्हाला इथं स्वाभिमानाने सांगेल, जमीन तेवढीच आहे, जमीन काही वाढली नाही, परंतु आज मी अक्षरशः माझ्या कुटुंबाला पुरून दरवर्षी मी 7 टन इंद्रायणीचा तांदूळ विक्री करतो. हे सर्व बदल केल्यामुळे आहे. आयुष्यामध्ये बदल हा केला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला यश मिळत नाही त्यावेळेस आपण 2-5 मिनिटं स्तब्ध थांबून विचार केला पाहिजे की आपण जे काय करतोय ते चूक आहे का बराबर आहे. शेवटी कसं असतं, प्रत्येकाला वाटतं मी जे करतो ते बराबर आहे, परंतु तसं न करता इतर जे ह्याच्यातले मोठे टॉपर मंडळी आहेत त्यांच्या सानिध्यात जाऊन त्यांना हे करून विचारून त्यांचं काही ज्ञान घेऊन ते ज्ञानाचा अवलंबून आपण प्रॅक्टिकली जर केलं तर ह्याच्यापासून आपल्याला यश मिळतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. भाताच्या पिकामध्ये म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे उत्पादकता वाढली, परंतु मी असा एक प्रामुख्याने विचार केला की आपण भातामध्ये आपण सक्सेस झालो, परंतु आपल्याला खरीपामध्ये भात असतो, रब्बीमध्ये आमच्याकडे हरभरा असतो, गहू असतो, कांदा असतो. ह्या पिकापासून म्हणावा असं इनपुट आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण काहीतरी बदल केला पाहिजे. तर काय केला पाहिजे बदल, तर आम्ही 2018 मध्ये माझी मुलगी BSc ऍग्रीला आहे, तर तिने मला फक्त एक अशी कल्पना दिली की पप्पा आपण कलिंगड केलं तर कसं काय होईल. अरे म्हणलं आपल्या का कलिंगड येणार नाही बाळा. नाही म्हणले आपण प्रयोग करूया पप्पा. तर मला आठवते त्यावेळेस 2017 मध्ये मी माझ्या 100 झाडांच्या आळ्यांमध्ये कलिंगड लावलं आणि ते कलिंगड लावल्यानंतर मला एक 2-2.5 हजाराचं बियाणं आणलं आणि त्या कलिंगडापासून मला एक साधारण 20,000 रुपये उत्पन्न मिळालं.
म्हणजे स्वतः आम्ही शेतीमध्येच तो माल हे केला, विक्री केला. त्याच्यानंतर आपल्याला मी एक जरा अभ्यास केला की आपल्याला ह्याच्यामध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे. आपल्याला हे गहू हरभरा कांदा ह्याच्यातून आपला प्रपंच आपला सक्सेस होणार नाही. आपल्याला ह्या कलिंगडामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करता येईल का? तर ह्याच्यामध्ये माझं कुटुंब असेल तर आम्ही ह्याच्यात विचार केला. ऍग्रिकल्चरचे ऑफिसर असेल त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं की तुम्ही गायकवाड ह्याच्यात काहीतरी चेंजिंग करा. मग मला आठवते 2018 मध्ये मी साधारण एका एकरवरती मल्चिंग पेपर असेल, ड्रीप इरिगेशन असेल ह्याचा वापर करून मी एका एकरमध्ये कलिंगडची लागवड केली. आता कलिंगडची लागवड केल्यानंतर त्या टप्प्याटप्प्यावरती सर्व त्याला अन्नद्रव्य असेल, फवारणी असेल, सर्व त्याला वेळच्या वेळी दिलं आणि नेमकं कलिंगड तयार झालं. आणि त्यावेळेस बघा लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर माल झालेला तयार हा काय करायचा, कुठं विक्री करायचा, हा मोठा प्रश्न पडला. आता करायचं काय? व्यापाऱ्यांना जर फोन केला तर व्यापारी काय करायचे की अहो तुम्हाला कळत नाही का मार्केट बंद आहे, हे झाले, लॉकडाऊन झाले, आम्ही काय तुमचा माल घेणार नाही, अशी त्यांची उत्तर येऊ लागले. आयला म्हणलं आता काय करायचं. मग त्यावेळेस मला आठवते आमचे अधिकारी आहेत ते म्हणले गायकवाड तुम्ही तुमच्या शेतावरती करा विक्री चालूच. म्हणलं बरं साहेब. आणि त्यावेळेस अक्षरशः तुम्हाला खोटं नाही सांगत, माझा मित्र परिवार असेल, कुटुंब असेल, पाहुणे रावळे सगळ्यांनी एवढी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रचार हे करून माझा 27 टन माल 15 दिवसात म्हणजे काहीच नाही राहिला, सगळा माल पूर्ण विक्री झाला. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, कुठलीही गोष्ट करताना जर तुम्ही त्याच्यामध्ये चाकोरीबद्ध सोडून जरा थोडं ट्रॅक बदलला ना तर ती तुमची वस्तू मार्केटमध्ये चालते. कलिंगड सर्वच जण करतात, सर्वच जण त्याला सगळं अन्नद्रव्य हे करतात, पण आपल्याला असं कलिंगड तयार करायचं की त्याची गोडी त्याला एकदम एकदम परफेक्ट पाहिजे. आणि ज्यावेळेस ते कापलं ते बघून लोकांना ते आकर्षक वाटलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही खूप काम केलं. कलिंगड कसं गोड होईल, ते लाल कसं होईल ह्याच्यासाठी खूप काम केलं. तर आपल्या शेतावरती मावळातून नाही अक्षरशः जिल्ह्यातून लोक येतात कलिंगड खायला. तर कलिंगडाचं 2018 पासून ते आजपर्यंत 2025 आता चालू आहे. दरवर्षी आपण 50 टन कलिंगड, खरबूज आणि सर्व भाजीपाला याची आपण आपल्या शेतामध्ये विक्री करतो. आता हे सर्व करत असताना आमचा पुरुषांचा शेतकरी गट आहे, महिलांचा गट आहे. त्या सर्व गटाचा शेतातला काय भाजीपाला असेल, कुणाच्या कुरड्या पापड्या असेल तर ते आम्ही आमच्या शेतामध्ये मांडतो. आणि सर्व लोक आता फक्त विषय काय आहे, आम्हाला एक संधी म्हणा किंवा काय म्हणा, आमच्या चांदखेड पासून आमच्या भागाला म्हणजे मारुंजी असेल, नेरे असेल, हिंजवडी असेल, IT पार्क असेल, हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आहे. आणि म्हणजे उच्चभ्रू आहे, पैशाची त्यांना काही हे नाही, कमतरता नाही. त्याच्यामुळे ते शेतामध्ये येऊन विचारत पण नाही याचा रेट काय, किती पैसे झाले, काय झाले. अक्षरशः लोक खायला 200 किलो कलिंगड नेतात. एवढं कलिंगड लोकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. त्याच्यामुळं ह्याच्यातून दरवर्षी 50 टन कलिंगड, खरबूज 15 ते 20 टन, ह्या 2 पिकातून भाजीपाल्यातून दरवर्षी आमची 15 ते 20 लाखाची उलाढाल होती. म्हणजे भारताने आम्हाला एक हे केलं, सातत्य दिलं, स्थिरावलं. परंतु रब्बीमध्ये पण आपल्याला शेतातून 4 रुपये मिळले पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यातून पण एक 20 लाखाची आमची हे झाली, उलाढाल झाली. त्याच्यानंतर कलिंगड काढल्यानंतर त्या कलिंगडाच्या मल्चिंग पेपरवरती होल वगैरे चेंज करून त्यात आम्ही काकडी करतो. आणि ती काकडी केल्यानंतर साधारण ती काकडी मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये चालू होते. 2 महिने काकडी चालते, 1.5 ते 2 महिने. त्यावेळेस प्रचंड भाव म्हणजे त्याला रेट मिळतो. म्हणजे शेती हा व्यवसाय जर आपण केला, शेती ही व्यवसायाचा दृष्टिकोन ठेवून जर आपण केली तर शेती ही 100% यशस्वी होती. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग आजकाल आपण ऐकतो, मीडिया असेल, पेपरला याला शेतकरी आत्महत्या करतात. हा विषय वेगळा आहे, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. पण आपण जर शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केले, जे आपल्यापेक्षा हुशार शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर आपण कनेक्ट राहिलो, त्यांचं ज्ञान घेतलं, अधिकारी आहे, महाराष्ट्र शासनाचं कृषी विभाग आहे, ते आपल्याला हे करतात, सहकार्य करतात. तुम्ही काय जर विचारलं तर त्याचा जर आपण अवलंब केला तर ह्याचा आपल्या शेतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचा विषय आहे की आपण आपल्या जमिनीची तब्येत ही चांगली ठेवली पाहिजे. जमिनीला जास्तीत जास्त केमिकल दिलं म्हणजे ती पिकती असा हा भ्रम आहे. तर हा भ्रम आपण काढला पाहिजे. जमिनीला जेवढं आपण तिला हेल्दी देऊ, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं आहे, शेणखत वगैरे ह्या गोष्टी टाकणं तुम्हाला आम्हाला न परवडणारे आहे. परंतु तेच जर आपण ताग असेल, धेंच्या असेल, हिरवळीची पिके असेल, हे जर आपण आपल्या शेतामध्ये लावली आणि ती योग्य वेळी जमिनीमध्ये ट्रॅक्टरनी कॅज्युअली गाडली तर जमिनीचा कर्ब पण चांगला वाढतो, जमिनीची तब्येत चांगली वाढते. त्याच्यामुळे जमिनीमध्ये जो उत्पादित होणारा माल आहे त्याची एक क्वालिटी असल्यामुळे त्याला चांगली क्वालिटी मिळते. लोक तुमच्याकडनं 2 पैसे जास्तीचे देऊन ते माल घेऊन जातात. त्याच्यामुळे जमिनीची तब्येत चांगली ठेवणं हे फार महत्वाचा विषय आहे.
जमीन चांगली कशी राहील ह्याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. कारण प्रत्येकाचं कर्तव्य आहे, जसं आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगली हेल्दी जमीन दिली तशी आपण आपल्या पुढच्या पिढीला ती चांगली देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जमिनीची जर तब्येत चांगली राहील तर लोकांना चांगलं खायला मिळेल आणि लोकांच्या तब्येती चांगल्या सुधारतील. जसं प्रत्येक माणूस देशाच्या सीमेवरती जाऊन देशाची सेवा करू शकत नाही, परंतु जर शेतीमध्ये ह्या पद्धतीने जर काम केलं, लोकांना चांगला माल दिला तर लोकांची तब्येत आरोग्य चांगलं राहील. असं जर केलं तर जमीन पण चांगली राहील, लोकांच्या तब्येती पण चांगली राहील आणि ह्याच्यातून तुम्हाला लोक 2 पैसे जास्त देणार आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावरती भविष्यात जास्तीत जास्त काम झालं पाहिजे. मला ह्या कार्यक्रमामध्ये आकाश कुंभार सर यांनी बोलवलं आणि मला माझे 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप 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 आभारी आहे. धन्यवाद.